नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रहो, शेती हा अत्यंत आपला आवडीचा तसेच जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण आपल्या देशातील राज्यातील बहुतांश लोक ही शेती व्यवसाय करतात, त्याच्यावर आधारित आहे। पण मित्रहो, आपला शेती जो आहे तो दिवसेंदिवस ही फार क्लिष्ट स्वरूपाची होत चाललेली आहे, कारण आपली जमीन धारणा जी आहे ती जमीन धारणा ही कमी कमी होत चालली आहे। आपल्या राज्याचा जर विचार जर केला तर केवळ सरासरी जमीन धारणा प्रति कुटुंब हे 1 हेक्टर आणि 33 आर इतकी कमी झाली आहे। त्याच्यामुळे आहे त्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे। हे युग जागतिकीकरणाचं आहे। आपली स्पर्धा ही केवळ गावापुरती मर्यादित नाही, आपल्या राज्यापुरती मर्यादित नाही, तर आपली आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा आहे। त्याच्यामुळे आजचा आपला जो युवक आहे तो युवक देखील पारंपरिक पद्धतीने शेती करण्यास राजी नाहीये। त्या युवकाला नवीन तंत्रज्ञानाने शेती करण्याची आवड आहे। आपल्याला कल्पना आहेच की ह्या नवीन तंत्रज्ञानाची युवकाची आस आहे की प्रचंड मोठी आहे। आपल्या इथं जे कृषी महाविद्यालय बारामती या ठिकाणी आहे त्यांनी देखील युवकांची ही गरज ओळखून हायब्रिड प्रकारचा एक कृषी पदवी अभ्यासक्रम सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये 2 वर्ष तो विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बारामतीला शिक्षण घेतो, तो 2 वर्ष तो नेदरलँड किंवा हॉलंड या देशामधील कृषी विद्यापीठात शिक्षण घेतो, किंवा 3 वर्ष तो इथं शिक्षण घेतो, तो 1 वर्ष त्या ठिकाणी असा हायब्रिड डिग्री प्रकारचा कोर्स देखील सुरू केलेला आहे आणि ज्याला युवकांचा फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। आज आपण ही पार्श्वभूमी लक्षात घेता आपल्या इकडे जो चर्चेचा विषय निवडलेला आहे तो विषय आहे आपला शेडनेट मधील ढोबळी मिरची आणि टोमॅटोची लागवड तंत्रज्ञान। आणि ह्या विषयाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत तज्ञ उपस्थित आहेत प्राध्यापक नरेंद्र फिरके। फिरके साहेब नमस्कार। नमस्कार। प्राध्यापक फिरके साहेब हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील काटेकोर शेती अर्थात प्रिसिजन फार्मिंग या विभागाचे प्रमुख संशोधक आहेत व आपले दुसरे तज्ञ जे आहेत ते आहेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी या गावचे प्रगतिशील शेतकरी सुनील प्रताप पाटील। पाटील साहेब नमस्कार। शेतकरी बंधूंनो, आजचा हा आपला कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये आपण थेट फोन करून इथे तज्ञांना आपले प्रश्न जे आहेत ते विचारू शकता, आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता। त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत 022 24 90 80 50 व आमचा दुसरा फोन आहे 24 98 80 50। मित्रहो, मुंबई बाहेरून फोन करणाऱ्या दर्शकांसाठी तसेच मोबाईलवरून फोन करणाऱ्या दर्शकांनी हा फोन नंबर लावताना 022 हा एसटीडी क्रमांक लावा। दुसरे एक निवेदन आहे की आपण फोन करत असताना आपल्या टीव्हीचा आवाज जो आहे तो आवाज आपण कमी ठेवावा, जेणेकरून आपला प्रश्न या ठिकाणी समजून घेणं आम्हाला सोपं जाईल व त्या प्रश्नावर पुढे तज्ञांकडून आपल्याला उत्तर व्यवस्थित घेता येईल। तर शेतकरी बंधूंनो, आम्ही आमच्या फोनची वाट बघत आहोत, आपण चर्चेला सुरुवात करूयात। फिरके साहेब, आजचा हा जो आपला चर्चेचा विषय आहे म्हणजे शेडनेट मधील ढोबळी मिरची आणि टोमॅटोची लागवड, पण प्रमुखतः हे शेडनेट म्हणजे नक्की काय प्रकार आहे? शेडनेट हाऊस म्हणजे काय असतं की हे घर असतं, त्याच्यामध्ये एक सांगाडा असतो। हा सांगाडा कदाचित तुमचा GI पाईपमध्ये असेल किंवा तुमचा लोखंडी पाईपमध्ये असेल किंवा काही वेळेस तो बांबू आणि बल्ल्यामध्ये सुद्धा असतो। आणि या सांगाड्याभोवती आपण एक कापड लावतो, ज्याला आपण शेडनेट असं म्हणतो। आता हे शेडनेट म्हणजे काय असतं की शेड म्हणजे सावली आणि नेट म्हणजे जाळी। ज्या जाळीतनं सावली पडते, आता ही जाळीमधून सावली कमी जास्त पडत असते, ती काही वेळेस 35% असेल, 50% असेल, 55% असेल, तर अशी सावली पडते आणि बाकीचं ऊन असतं। पण थोडक्यामध्ये हा ऊन सावलीचा खेळ आहे। आणि ह्या शेडनेटमध्ये आपण चांगल्यापैकी पिकं घेऊ शकतो। भाजीपाला असेल किंवा सुगंधी वनस्पती असतील किंवा मसाला पिके असतील, तर ही सबंध पिके आपण शेडनेटमध्ये यशस्वीपणे आपण घेऊ शकतो। बरोबर, म्हणजे भाजीपाला, फुलशेती या प्रकारची विविध पिकं आपल्याला हे शेडनेटमध्ये घेता येतात। आता हे जे शेडनेट आहे त्या शेडनेटचे नक्की म्हणजे प्रकार किती आहेत, कोणकोणत्या प्रकारामध्ये? शेडनेट आता 2 टाइप्स त्याच्यामध्ये मुख्यतः आहेत। एक म्हणजे असा की जी शेडनेट गोल छताचे असतात तो एक, आणि काही शेडनेट हे सपाट छताचे असतात। सपाट छताचे म्हणजे काय की वरचा जो छत असतो हा सपाट असतो आणि जो गोल शेप म्हणतो आपण तर तो वर असा डोम शेप म्हणजे गोल असतो हा। आणि शक्यतो जिथे पिकं आपल्याला कमी उंचीची घ्यायची आहेत त्या ठिकाणी आपल्याला सपाट छत चांगली पडतात, आणि गोल छतामध्ये आपण उंच पीक असलेली जी उंच वाढतात बरोबर अशी पिकं आपण घेऊ शकतो। बरोबर। शेतकरी बंधूंनो, हे जे शेडनेट आहे ह्या शेडनेटसाठी महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार देखील मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान देतं। आपल्या कल्पना आहेच की राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अर्थात नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याच्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येतं। जवळपास 50% अनुदान हे शेडनेटला देण्यात येतं आणि 2005 सालापासून हा जो काही शेडनेटचा प्रवास सुरू झालेला आहे, तर आता राज्यामध्ये जवळपास ह्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून 2500 शेडनेट पर्यंत
एवढी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी शेडनेट केलेली आहे. ज्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आज आपल्याकडे चर्चेला उपस्थित आहे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 450 ही शेडनेट गृह निर्माण झालेली आहेत. तर एकट्या मंगळवेढा तालुक्यामध्ये जवळपास 150 पर्यंत त्याची संख्या गेलेली आहे. तर सुनील पाटील साहेब हे त्या ठिकाणावर आलेलं आहे. तुम्ही ही शेडनेट जे घेतलेलं आहे नक्की ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? जिल्हा कृषी अधिकारी रफिक नायकवाडी सोलापूरला रुजू झाले हा हा आणि त्यांनी काय केलं, शेतकऱ्याचा असा ग्रुप तयार केला आणि शेडनेटविषयी माहिती दिली आम्हाला. मग नाशिक, पुणे, पालघर, डहाणू या भागात आमच्या टूर झाल्या. आम्ही सगळेजण जाऊन फिरून आलो. मग फ्लॅट स्वरूपात नाशिक भागात बघितलं शेडनेट. टनेल इथं पुणे कृषी विद्यापीठात तिथं दावलं गेलं आणि जे बांबूवरलं शेडनेट म्हणतात ती पालघर, डहाणूला तिथं बघितलं. आणि या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही काय केलं की शेडनेट शेती सुरू करण्याची संकल्पना केली. अच्छा, मग याचा सगळा अभ्यास केला पूर्वपार तुम्ही म्हणजे ऊसाची शेती करत होतो आणि ऊसाच्या शेतीतून एक वेगळी शेती करण्याचं जे माध्यम होतं ते आम्हाला ओपन झालं. आणि त्यातून काय केलं की टनेल सिस्टीम, फ्लॅट सिस्टीम काय, बांबू सिस्टीम काय, टिकाऊ कुठला आहे, त्या हिशोबाने पहिल्यांदा आम्ही टनेल सिस्टीम चालू केली ती आणि त्यात ढोबळी मिरचीचं पहिलं उत्पन्न चालू केलं मग सोलापूर जिल्ह्यातून. बरोबर. शेतकरी बंधूंनो, जवळपास 40 एकर शेती असलेले हे सुनील पाटील आहेत आणि 40 एकरामध्ये ते ऊस, गहू इत्यादी पिकं घेत होते आणि आज त्या ठिकाणी म्हणजे मोठ्या प्रमाणात क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन घेणं, अधिक नफा मिळवणं या सूत्राचा आधार घेऊन कृषी विभागाच्या संपर्कात आले. शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये ते सामील झाले. त्याच्यामुळे त्यांनी हे ज्ञान त्यांना मिळालं आणि त्यांनी हा जो काही शेडनेट आहे तर ते शेडनेट उभारलेलं आहे. नक्की तुम्ही या शेडनेटमध्ये ढोबळी मिरची लागवड केलेली आहे, काय अनुभव सांगाल? म्हणजे त्याच्यापासून तुमचं किती उत्पादन आलं, किती तुम्हाला नफा वगैरे झाला, काय सांगू शकाल? स्टार्टला ज्या टायमाला आम्ही ढोबळी मिरचीचा अभ्यास चालू केला हा त्या टायमाला शेडनेट बघत असताना हा सक्सेस शेतकरी आणि फेल शेतकरी असं दोन्ही माध्यमातून बघत चाललो होतो. परंतु जो आपण नाशिक, पुणे ह्या भागात जसं फिरत चाललो 30, 35, 40 टनाच्या वर शेतकरी नव्हता. पण ज्या टायमाला आम्ही पालघर, डहाणू भागात गेलो आणि 5-6 महिन्याची शेती बघितली आणि तिथल्या शेतकऱ्याचं नियोजन बघितलं की 6-7 महिन्यात त्यांनी ती बांबूवर शेडनेट उभा करणं आणि पाण्याचं नियोजन आणि खताचं नियोजन आणि 5-6 महिन्यात 45-50 टन माल काढणे. बरोबर. म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर बघितलं. आपण तुमचा अनुभव येऊच या. आपल्याला एक शेतकरी जे आहे ते शेतकरी आपल्याला प्रश्न विचारतायत. ह्या ठिकाणी बुलढाण्यावरनं यशवंत केनीकर. यशवंतजी, आपला प्रश्न विचारा. यशवंतजी, प्रश्न विचारा. हॅलो सर, साठी काहीतरी सबसिडी आहे का, किती आहे? नाही, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. पुन्हा प्रश्न विचारा स्पष्ट. हा बोला. हॅलो सर. हा बोला. हा सर, साठी सबसिडी आहे का सर सरकारची? हा आणि किती आहे सर? त्यासाठी काय करावं लागेल? बरोबर. मी मगाशी सांगितलं की राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अर्थात नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून हे शेडनेट गृह उभारणीसाठी सबसिडी आहे. याच्यामध्ये आपल्याला 40 गुंठे म्हणजे 1 एकरापर्यंत शेडनेट हाऊस उभारण्याकरता सबसिडी आहे आणि ती जी काही ग्राह्य अनुज्ञेय मर्यादा आहे त्याच्या 50% ही सबसिडी जी आहे तर ती शासनामार्फत देण्यात येते. याच्यासाठी जे आहे आपण संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा आपण बुलढाण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क जर साधला तर निश्चित आपल्या मार्गदर्शन करतील. आणि आपल्या इथे हे एक लाभार्थी आहेत ज्यांनी ह्या योजनेतून शेडनेटचा लाभ घेतला आहे. मी सुनील पाटलांना विचारू इच्छितो की तुम्ही काय सांगू शकता याच्या संदर्भात, म्हणजे लाभ मिळतो कसं, काय केलं तुम्ही लाभ मिळण्यासाठी? शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या तालुका कृषी अधिकारी म्हणजे कृषी सहाय्यक तालुका कृषी अधिकारी तिथं जाऊन आपण आपला अर्ज दिला पाहिजे ऑनलाईन वरून आणि स्वतः त्यानं काय केलं पाहिजे की बाबा माझा अर्ज पुढे गेलाय का नाही, तो कुठं पोहोचलेला आहे, आपल्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याला ते समजावून सांगितलं पाहिजे आणि पूर्ण फाईल व्यवस्थित सबमिट केली तर शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळतो. आज आमच्या सोलापूर जिल्ह्यात सर्व शेतकऱ्यांना गेल्या वर्षीही मिळाला होता आणि ह्या वर्षीच लाभ मिळालेला आहे. तुमचं किती क्षेत्राचं आहे शेडनेट गृह? आता माझं पहिलं 1 एकरच होतं. आम्ही 3 जण भाऊ. आता माझं 3 एकर शेडनेट आहे. आणि तुम्हाला किती अनुदान मिळालं तुमच्या 1 एकर शेडनेटला? 1 एकराला 6,25,000 रुपये अनुदान मिळालं. म्हणजे जवळपास 6.5 लाख रुपये अनुदान मिळालं. शेतकरी बंधूंनो, याच्यासाठी जो मापदंड आहे तो 710 रुपये प्रति चौरस मीटर हा आहे. म्हणजे प्रत्यक्षात येणारा खर्च किंवा हा जो मापदंड आहे याच्यापेक्षा जे कमी असेल त्याच्या 50% अनुदान जे आहे ते अनुज्ञेय आहे. या ठिकाणी या मापदंडामध्ये मात्र निश्चितच फरक होत राहतो, परंतु अनुदान याच्यामध्ये निश्चित मिळतं. त्याकरता सुनील पाटील यांनी जसं आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्याच्या मार्फत ही कार्यवाही केली आणि त्यांच्या सगळ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं तसं आपणही करू शकता.
आपण पुन्हा त्या तुमच्या प्रश्नावर अनुभवावर येऊया की तुमचा हा जो काही उत्पादनाचा अनुभव आहे शेडनेटमध्ये, तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला, तर त्याचं उत्पादन किती काढलं तुम्ही उत्पादन आणि त्याचं अर्थशास्त्र काय आहे? 1 एकर मध्ये साहेब 122 टन माल निघाला. 122 टन. हा, पण प्लॉट चालला 1 वर्षभर चालवला. बर. मेन पहिल्यांदा 2-2.5 महिने तर संघर्ष करावा लागला. त्याचा अंदाज आणि त्याचं पाण्याचं शेड्यूल, परफेक्ट फिटिंग आणि म्हणजे स्प्रेचं जे हे आहे, स्प्रे कसं झालं पाहिजे, पाणी कसं केलं पाहिजे. तर महिन्यातनं 15 दिवस पाण्याचं नियोजन केलं. 1 दिवसाआड पाणी आणि 2 म्हणजे 1 दिवसाआड स्प्रे असं त्याचं नियोजन ठेवलं. तर महिन्यातून 15 वेळा पाणी आणि 15 वेळा स्प्रे झालं. पाण्याबरोबर फर्टिलायझर देत असताना 500 ते 600 रुपये खर्च येत होता आणि एक स्प्रेचा हायर खर्च जे आहे ती 1,500 ते 2,000. असं दोन्हीचं बजेट जे आहे ती 35 ते 40 हजाराच्या घरात चाललं आणि मजुरीचं एक 15 ते 20. या दोन्हीचा ताळमेळ लावत एक महिन्याचं जी अवरेजली मंथली जी उत्पन्न आहे ती 9 टनापासून 14-15 टनापर्यंत गेलं. ही आता बघा पाटील साहेबांच्या आपण या ठिकाणी ढोबळी मिरची बघतोय, किती काय व्हायची असेल ही? हे प्लॉट होता 4 महिन्याचा. 4 महिन्याचा. पुढे बघा त्यांचं याच्यामध्ये मला वाटतं हे तुमचे हे 9-10 महिन्याचं होता. हे कलेक्टर साहेब आहेत ना, सोलापूर सोलापूरचे कलेक्टर साहेब, त्यांनी बघितले या ठिकाणी. अच्छा. आणि हा काय? 1 वर्ष पूर्ण झाल्यावर त्या मिरचीनं मला नाव, गाव आणि इज्जत, पैसा सर्वस्व दिलं. माझी प्रॉपर्टी चांगली आहे, पण तुम्हाला एक माझ्या सुनील पाटील या नावानं आज तुम्ही मला इथं बोलवलं, तिचे नाव दिलं, त्या मिरचीने दिलं म्हणून एक 35 किलोचा केक कापून. म्हणजे तुम्हाला प्रतिष्ठा दिली या मिरचीने? प्रतिष्ठा, भयानक प्रतिष्ठा. म्हणजे शेडनेट गृह आणि त्यांनी प्रतिष्ठा दिली. शेडनेट तुम्हाला खर्च किती आला आणि उत्पन्न किती आलं तुमचं? 13.5 ते 14 लाख रुपये खर्च आला होता टोटल आणि 13-14 लाख रुपये राहिले. 27-28 लाख या घरात माझं पूर्ण उत्पन्न झालं. म्हणजे एकाच हंगामामध्ये जवळपास तुम्ही खर्च वाजा जाता 100% याच्यावर नफा. त्याच्यामुळे मी ह्या वर्षी माझी शेती सेंट्रलायझिंग, PCND आणि हायर टेक्नॉलॉजी टोटल फिनोलेक्स कंपनीचं स्वतः मालक छाबरिया माझ्या शेतात आलं. अरे वा. आणि पूर्ण म्हणजे जेवढी सोलापूर जिल्ह्यातली चांगली शेतकरी मोठे आहेत ती माझ्या दोस्त संपर्कात आले. मला शेती करायचा एक वेगळा अनुभव मिळाला, चांगला ग्रुप मिळाला. ठीक आहे पाटील साहेब, आपल्याला आता एक औरंगाबादवरून रामेश्वर साळुंके साहेब प्रश्न विचारू इच्छितात. साळुंके साहेब, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा साळुंके साहेब, प्रश्न विचारा. हा साहेब, मला हा प्रश्न विचारायचा आहे की शेडनेट मध्ये स्ट्रॉबेरी घेतल्या जाते का? अच्छा, शेडनेट मध्ये स्ट्रॉबेरी घेता येते का? हा, शेडनेट जे आहे त्याच्यामध्ये आपण विविध पिकं घेऊ शकतो. त्याच पद्धतीने आपण हे जे पीक तुम्ही म्हणताय स्ट्रॉबेरी, हे पण आपल्याला घेता येईल. पण त्याला जे क्लायमेट लागतं आपल्याला, म्हणजे हवामान जे लागतं ना, ज्याच्यामध्ये तापमान असेल आणि आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी म्हणतो आपण, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्याच्यामध्ये आपण मेंटेन केल्या पाहिजेत. त्या केल्या म्हणजेच मग ते पीक चांगलं आपल्याला मिळतं. नाही, बरोबरच आहे. म्हणजे शेतकरी हा जरी औरंगाबादचे असले, तिकडचं वातावरण थोडं उष्ण आहे. ऍक्च्युली स्ट्रॉबेरी हे म्हणजे पाचगणी आणि महाबळेश्वर ह्या थंड पट्ट्यातलं हे पीक आहे. त्याच्यामुळे शेडनेट ही संरक्षित शेतीची पद्धत आहे. पण प्रामुख्याने त्या ठिकाणचं वातावरण जे आहे ते अनुकूल असणं, बाह्य वातावरण हे गरजेचं असतं. शेतकरी बंधूंनो, शेडनेट गृहामध्ये आपण त्याचं तापमान किंवा हे जे आहे फार मोठ्या प्रमाणात नियंत्रित करू शकत नाही. त्याच्यामुळे औरंगाबादमध्ये आपल्याला ते घेता येऊ शकतं. परंतु साताराचं जे क्लायमेट आहे, महाबळेश्वर आणि पाचगणी, ते जास्त त्याला उपयुक्त आहे. त्या ठिकाणी जर ती घेतलं तर जास्त संयुक्त ठरेल असं मला वाटतं. फिरके साहेब, हे जे काही शेडनेट गृह आहे हे उभारताना नक्की त्याची दिशा कशी असावी, जागा निवड कशी करावी, याच्या संदर्भात काय सांगू शकता? शेडनेट हाऊस आपण बांधताना त्याची जागा जी आहे ना, ही जागा अतिशय म्हणजे व्यवस्थित निवडणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये असं आहे की म्हणजे ही जागा उंच असायला पाहिजे, खोलगट नको आणि तिथे पाणी साचायला नको. म्हणजे समजा पाऊस पडला तर पावसाचं पाणी सहजपणे खाली निघून जाईल असं असणं आवश्यक आहे. तसंच तिथे विजेची उपलब्धता पाहिजे. त्या ठिकाणी सावल्या म्हणजे झाडांच्या सावल्या म्हणा किंवा ज्या बिल्डिंग असतात मोठ्या मोठ्या त्यांच्या सावल्या पडता कामा नये, हे असं आपण हे निवडणं खूप आवश्यक आहे. समजा ही जागा व्यवस्थित निवडली नाही तर ही आपली जी बाग म्हणजे शेती असेल, ज्याला आपण शेडनेट कल्टिव्हेशन म्हणतो, हे अपयशी होऊ शकतं. अच्छा, म्हणजे जागा निवड करणं हा फार अतिशय महत्वाचा आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते उत्तर दक्षिणच हवं. उत्तर दक्षिण, नाहीतर मग ते वाऱ्याच्या साह्याने त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तो एक पॉईंट. त्याच्यासाठी दिशा आणि जागेची निवड हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. ह्या मध्ये जी काही पीक लागवड आपण करतो म्हणजे शेडनेट गृहामध्ये, त्यासाठी आता बाहेरची जशी जमीन असते, केवळ शेडनेट गृह उभारून चालतं का, की त्याच्यामध्ये आतली मातीही बदलावी लागते? त्या माती संदर्भात काही प्रक्रिया करावी लागते?
हां, आता शेडनेटमध्ये आपण शक्यतो भाजीपाला आपल्याकडे घेतात, तर भाजीपाल्यासाठी जी नेहमीची जी आपली शिफारस असते ती जमीन आपली असायला पाहिजे. आणि काही वेळेस असं होतं की पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. अशा वेळेस आणि ज्यावेळेस उच्च मूल्यांची पिकं घ्यायची आहेत, जसं की सिमला मिरची असेल, टोमॅटो असेल, तर त्यावेळेस मग आपल्याला जमिनीचं माध्यम, ज्याला आपण लागवडीचं माध्यम असंही म्हणतो, ते आपण व्यवस्थितपणे केलं पाहिजे. व्यवस्थितपणे म्हणजे असं की या माध्यमामध्ये आपल्याला लाल माती 30% यायला पाहिजे, नंतर वाळू 30%, हां हां त्याच्याशिवाय मग शेणखत असतं हे 30%, स्क्रीनवर आपण बघतो आहेत लाल माती आणि 10% भाताचं तूस बरं. हे पण आपण त्यात घालायला पाहिजे. असं केलं म्हणजे काय होतं की हे माध्यम अगदी व्यवस्थित होतं आणि पाण्याचा निचरा हा अगदी छानपैकी होतो. हां म्हणजे जमिनीमध्ये कसं आहे की हवा आणि पाणी हे समजा व्यवस्थित असेल तर पिकाची वाढ ही उत्तम होते आणि त्यासाठी लागवडीचं माध्यम हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर. धन्यवाद. आपल्याला आता बीडवरनं कृष्णा सलगर हे शेतकरी आपल्याशी संपर्क साधू इच्छितात. कृष्णाजी, आपला प्रश्न विचारा. कृष्णाजी, प्रश्न विचारा. हा नमस्कार सर. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की शेडनेट उभारण्यासाठी एकरी किती खर्च येतो? हा हॅलो. हा 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 तर माझा प्रश्न असा आहे की बोला बोला. त्याचं अनुदान जे आहे हा ते कधी कधी अगोदर म्हणजे पूर्ण उभारणीनंतर मिळेल का अगोदर? शेडनेट गृहासाठी अनुदान किती आहे? तर सलगर साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की शासनाची जी काही राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजना आहे, या योजनेअंतर्गत शेडनेट गृहासाठी विविध प्रकारचे टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे राऊंड टाईप आहे किंवा स्क्वेअर टाईप आहे. तर राऊंड टाईपचं जे काही शेडनेट आहे ते कमीत कमी 5 गुंठे ते जास्तीत जास्त 40 गुंठे म्हणजे 1 एकरापर्यंत आपण उभारू शकता. त्यासाठी शासनाचा आजचा जो मापदंड आहे तो 710 रुपये प्रति चौरस मीटर हा खर्चाचा मापदंड आहे. आणि ह्याच्या 50% किंवा जास्तीत जास्त हा जो मापदंड आहे याच्यापेक्षा जे कमी असेल त्या प्रमाणामध्ये अनुदान जे आहे ते आपल्याला देता येतं. मगाशी आपण हा प्रश्न घेतला होता की यासाठी आपण आपला संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी या कार्यालयाशी आपण संपर्क साधावा. तर आपण दुसरा एक याच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो की हे शेडनेट गृहामध्ये जागा निवड आणि त्याच्या उभारणीच्या संदर्भामध्ये जी काही तत्व पाळायची ती फिरके साहेबांनी सांगितलीच. पाटील साहेब, तुम्ही आता स्वतः शेडनेट उभारलेला आहे, तुमचा काय म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव आहे याच्यात? शेडनेट उभारताना टनेलचं फिरके साहेबांनी जसं सांगितलं हां. की दक्षिण उत्तर पाहिजे, तो मुद्दा एकदम बरोबर आहे. बरोबर. कारण का वाऱ्याचा फ्लो जे आहे तो वाढला पाहिजे. आणि शेडनेटच्या चारी बाजूनी शेतकऱ्यांनी एक ड्रिपची लाईन टाकून घास, मका, कुठली सिक्युरिटी, एखादी सिक्युरिटी केली पाहिजे. हां कारण का काय होते की वाऱ्याचा फ्लो आणि उन्हाचा फ्लो ह्याच्यामुळं कडच्या जी झाड आहेत त्याच्यावर व्हायरल इन्फेक्शन यायला चालू होते. आणि शेडनेट उभारताना मेन महत्वाचं शेतकऱ्यांनी घ्यायचं जे महत्वाचा पॉईंट आहे ते खाल्लं फाउंडेशन किती इंचीचं, किती गेजचं वापरतोय आपण, तर त्याच्यावरली पाईप किती MM ची वापरतोय, नेट कुठल्या क्वालिटीचं वापरतोय आणि काम व्यवस्थित करून घेतले का नाही. कारण का शेतकऱ्याने ही शासन एवढी मोठी स्कीम आपल्याला देते, तर ती स्कीम आपण आपल्या पदरचे पैसे घालून ती आपल्या आयुष्याची स्कीम झाली पाहिजे. आणि शेडनेटमध्ये 1 वर्ष फेल गेलं, 2 वर्ष फेल गेलं असं काय नाही, 10 वर्ष काम करण्यासारखी आपल्याला ती जागा आहे. बरोबर. आणि एक वेगळं नियोजन. आणि पहिल्या वर्षी फेल गेलो आपण तर आपल्या चुका काय आहेत त्या आपण हुडकल्या पाहिजे, त्या पुढे काम केलं पाहिजे. त्यामुळं क्वालिटीचं शेडनेट उभा करणं ही फार महत्वाची गरज आहे. बरोबर आहे. म्हणजे शेडनेट उभा करताना त्याच्यात कॉम्प्रोमाइज करायला नको. आता आपण शासनाचा याचा मापदंड आहे 710 रुपये प्रति चौरस मीटर. तुम्ही सांगू शकता की तुम्हाला आता गेल्या वर्ष 1.5 वर्षापूर्वी तुम्ही शेडनेट उभारले, नक्की साधारणतः किती खर्च आला प्रति चौरस मीटर? 1 एकर शेडनेट चांगल्या क्वालिटीचं जर टनेलचं उभा करायचं झालं तर 13.5 ते 14 लाख रुपये खर्च येते. बरोबर. आणि फ्लॅटचं जर उभा करायचं झालं तर 13-13.5 50,000 रुपये डिफरन्स येते. बरोबर. आणि त्याच्या 50% अनुदान तर तुम्हाला शासनाने दिलं आहे. आराममध्ये म्हणजे ह्या मर्यादेमध्ये आहे ते शेडनेट चांगल्या प्रकारे उभं राहू चांगल्या शकतं. पद्धतीचं उभा राहू शकतो. बरं. फिरके साहेब, आता हे शेडनेट गृहाची जागा निवड याच्याविषयी आपण चर्चा केली, पण त्याच्यातली जी काही माती जी आहे ती तयार करायची आहे, त्याचं निर्जंतुकीकरण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. तर ह्या मातीचं निर्जंतुकीकरण सामान्य शेतकरी नक्की कोणत्या पद्धतीने करू शकतो? आता मातीमध्ये जंतू उपलब्ध असतात, जंतू जीवाणू असतातच. तर त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की आपण एक आम्ल असतं ज्याचं नाव फॉर्मॅल्डिहाइड किंवा फॉर्मॅलिन आम्ल असं आहे, त्याच्या सहाय्याने आपण हे निर्जंतुकीकरण आपण केलं पाहिजे. त्यासाठी पद्धती अशी आहे की 1 गुंठा भागासाठी म्हणजे 10 बाय 10 मीटर भागासाठी आपल्याला 10 लिटर फॉर्मॅलिन ॲसिड घ्यायला पाहिजे
आणि ते घेऊन ते त्याच्या 10 पट पाण्यामध्ये ते टाकायला पाहिजे. त्याच्यानंतर जे सोल्युशन तयार होईल ते आपण जमिनीवर शिंपडायला पाहिजे. त्याच्यानंतर मग 7 दिवस आपण ही जी माती आहे ही काळ्या प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून घ्यायला पाहिजे. बरोबर. त्याचा उद्देश असा आहे की आतमध्ये जे काही वाफा असतात त्या वाफांच्या सहाय्याने आतमध्ये जंतू हे खलास होतात. आणि त्याच्यानंतर मग ही आपण जमीन चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची 7 दिवसानंतर. बर. आणि अशा पद्धतीने आपण हे फ्युमिगेशन आपण करू शकतो. अच्छा. आणि याच्या सहाय्याने जमीन तुमची निर्जंतुकीकरण होते. होते. पण साधारणतः याला खर्च वगैरे काय तो काय सांगू शकता आपल्याला? याला खर्च तसा म्हणजे आहे. तर याच्याशिवाय आणखी एक ऍसिड आहे ज्याला आपण H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड असं म्हणतो. तर हे सुद्धा 10 गुंठ्यासाठी आपण 20 लिटर इतकं आपण घेतो. त्याच्याशिवाय काही पावडर पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर पावडर त्याच्यामध्ये बासामिड एक आहे आणि एक मिथिल ब्रोमाइड आहे. त्यांचा सुद्धा आपण उपयोग याच्यासाठी करू शकतो. पण याच्या किमती ज्या आहेत त्या किमती ह्या थोड्याशा कमी जास्त होतात. बर. ठीक आहे, काय हरकत नाहीये. आपल्याला आता अर्जुन फरांदे म्हणून वाई सातारा इथून एक शेतकरी प्रश्न विचारू इच्छितात. फरांदे साहेब, प्रश्न विचारा. हा नमस्कार. हा नमस्कार. आम्ही जी जैविक पिके तयार करतो त्या संदर्भात ते जे प्रमाणीकरण कुठे करता येतं आणि त्याला खर्च किती येतो? नाही, तुमचा प्रश्न नीट समजला नाही, पुन्हा एकदा विचारा मोठ्या आवाजात. आम्ही जे जैविक पिके तयार करतो का नाही शेडनेट मध्ये कोणत्याही भाजीपाला हा त्याचे प्रमाणीकरण कुठे करता येतं आणि त्याचा खर्च किती येतो? लॅब टेस्ट कुठे करतो? नाही, कसं आहे की ह्याच्यामध्ये शेडनेटच्या बद्दल गाईडलाईन्स आहेत NHMच्या, बरं का. तर त्या गाईडलाईन्सनुसार आपण शेडनेट बांधून घेणं खूप आवश्यक आहे. नाही, तो भाग झाला. ऍक्च्युअली यांचा प्रश्न जो आहे तो आजच्या कार्यक्रमाशी आपल्याला फारसा संबंधित नाही. ते असं विचारत आहेत की शेडनेटमध्ये जो काही भाजीपाला वगैरे घेतो त्याचं सेंद्रिय प्रमाणीकरण, मला वाटतं की त्यांना तो प्रश्न विचारायचा आहे. आणि सेंद्रिय प्रमाणीकरण याच्या संदर्भामध्ये आजचा आपला जरी विषय नसला तरी मात्र कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधला तर सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या संदर्भात देखील योजना उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी कोणती प्रमाणीकरण संस्था जी आहे ते आपल्याला प्रमाणीकरण करून देऊ शकते, त्या संदर्भात देखील मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला करू शकते. या ठिकाणी आपण जी चर्चा करतोय ती आहे शेडनेटमधील ढोबळी मिरची आणि टोमॅटो उत्पादन या संदर्भामध्ये. आता आपण मातीचे निर्जंतुकीकरण हा भाग बघितला, परंतु याची जी काही वाफे आहेत म्हणजे बेड तयार करताना नक्की कोणत्या स्वरूपाची काळजी घ्यावी? आता पिकं आपण ज्यावेळेस लावतो त्यावेळेस वाफा हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर हे वाफे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण बनवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की आधी निर्जंतुकीकरण आपण मगाशी म्हटलं तसं केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर पिकाची लागवड त्याचं जे अंतर असतं त्या अंतराच्या नुसार मग आपल्याला गादी वाफे बनवणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण सगळं जर काही सायंटिफिकली जायचं म्हटलं तर ज्या काही तुमच्या रिकमेंडेशन म्हणजे शिफारशी असतात त्या आपण अंमलामध्ये आणायला हवे. पाटील साहेब, शेतकऱ्यांना आपला अनुभव ऐकायला आवडेल की आपण नक्की म्हणजे वाफे तयार करणे किंवा हे जे काही मातीचं जे निर्जंतुकीकरण आहे नक्की आपण कोणत्या पद्धतीने केलं आणि कोणती पद्धत तुम्हाला सोयीची वाटली? गेल्या वर्षी पहिल्यांदा ज्या टायमाला शेडनेट चालू केलं तर तांबडी माती ही ती काही घातलेली नव्हती. जी रेग्युलर आपली माती आहे त्या मातीतच गावखत घालून पॉवर टेलरनं बेड तयार केलं. पण ह्या वर्षी गेल्या वर्षीच्या अनुभवात परत ह्या वर्षी भर करण्यासाठी साहेब म्हणते ती बरोबर आहे, एक 20 ते 25% आपल्या रानात तांबडी माती घालणं गरजेचं आहे. पण ती तांबडी माती लॅब टेस्ट करून घातली पाहिजे. बाहेरून ज्या टायमाला आपण माती घालणार आहे शेडनेटमध्ये त्या मातीची टेस्ट आणि आपली माती ह्या दोन्हीचं व्यवस्थीकरण झालं पाहिजे. कारण का बाहेरून जी माती आपण आणणार आहे त्यात कुठलं तर घटक जास्त असतं, त्यामुळं त्या शेडनेटवर बाधा येऊ शकते. तर गावखत माती आणि ह्या रानातनं पूर्ण भेसळ ढोस जी तुम्ही काय करणार आहे तो मिसळला पाहिजे. रानाची आडवी उभी नांगरट केली पाहिजे आणि सरीच्या माध्यमातून आडवी सरी सोडून रोटर, उभी सरी सोडून रोटर जर हाणलं तर जी बेड तयार करायचं आहे तुम्हाला तो बेड पूर्ण खतमय मातीमय मिक्स होतो आणि त्याच्यावर परत तुम्ही प्लांटेशन करू शकता. बरोबर. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने हे केलं आणि तुमचं उत्पादन 122 टन म्हणजे अत्यंत चांगलं आहे. म्हणजे जागतिक स्तरावर देखील अत्यंत आव्हानात्मक म्हणा किंवा चांगलं आहे असं उत्पादन आहे. फरांदे साहेब, या संदर्भामध्ये ही जी काही पीक आहे म्हणजे शेडनेटमधलं पीक आहे ही आता आपण काटेकोर किंवा प्रिसिजन पद्धतीने करतो, तर त्याचं जे खताचं व्यवस्थापन आहे हा देखील मोठा भाग आहे की जनरली शेतामध्ये लोक युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट फेकून देतात, गोळी खताच्या माध्यमातून अन्य प्रकारे देत असतात, सेंद्रिय खतं त्याला देतात, वर खतं देतात. तर नक्की हे शेडनेट गृह जे आहे यातलं पिकाचं उत्पादन घेताना म्हणजे ढोबळी मिरची किंवा टोमॅटो याचं उत्पादन घेताना जे खतांचं व्यवस्थापन आहे ते कसं करावं?
आता वाफ्यांना आपण पीक लावतो तर हे लावण्याच्या आधी आपल्याला ज्याला आपण बेसल डोस म्हणतो तो द्यायला पाहिजे. तर साधारणतः 10 गुंठ्यांसाठी आपल्याला 20 ब्रास शेणखत द्यायला पाहिजे. 500 ते 600 किलो निमकेक द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 200 ते 300 किलो हे स्टेरॉमिल असतं ते खत देतो आपण. आणि 100 किलो जे आहे ते सिंगल सुपर फॉस्फेट द्यायला पाहिजे आपण. त्याच्याशिवाय 50 किलो जे आहे ते मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 ते द्यायला पाहिजे. आणि तसंच 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य जे असतात खतं ते पण आपण देणं आवश्यक असतं. आता याच्यानंतर मग आपण पिकाला जे खतं देतो ते आपण ठिबक सिंचनामधून द्यायला पाहिजे की हे संबंध लिक्विड फर्टिलायझर लिक्विड किंवा सोल्युबल खतं त्याला म्हणतो आपण. तर ही द्यायला पाहिजे आणि ती देताना आपल्याला ती डेली द्यायला पाहिजे. आणि त्याचा जो काही डोस असेल तो डोस लक्षामध्ये घेऊनच आपण ही खतं आपण द्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आपण जशी पारंपरिक शेती करतो की एकदा पेरणीच्या वेळेस खत दिलं आणि एकदा ते म्हणजे पहिली कोळपणीच्या वेळेस वगैरे टॉप ड्रेसिंग केलं की मग खत संपलं, तसं नाही. इथं दररोज खत द्यायला हवं आणि हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. सुनील पाटील साहेब, आता तुम्ही स्वतः केलेला आहे, तर तुमच्या ह्या ज्या प्रयोगामध्ये आहे किंवा डब्ल्यूएमचं उत्पन्न त्यात तुम्ही खत व्यवस्थापन नक्की कोणत्या प्रकारे केलं? प्लांटेशन करायच्या अगोदर साहेब 1 एकराला 30 ते 32 टिलर चांगला कुजलेला शेणखत आणि तांबडी माती याचं पूर्ण ही करून सुपरफॉस्फेट, लिंबोळी पेंट आणि पांढर पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रंट हे टाकून घेऊन बेड तयार केलं. आणि बेड तयार करून परत लागणीचं लागण ज्या टायमाला आपण करतो, लागण केलं की तिचं ड्रिंचिंग, तिथनं पुढं स्प्रेइंग आणि ज्या टायमाला आपण खतं सोडणार आहेत त्या टायमाला 1 आठवड्याचं शेड्यूल तयार केलं पाहिजे आपण की बाबा ह्या महिन्यात मला ह्या आठवड्यात काय सोडायचं, ह्या महिन्यात काय सोडायचं. NPK बरोबर ढोबळी मिरच्या असो, तुमची म्हणजे तरकारी भाजीपाला कुठलंही पीक आहे ती पीक जे आहे ते आपल्याला 8 म्हणजे 1 महिन्यात कमीत कमी 4, 5, 7, 8, 10 टनापर्यंत तोडायचं. त्यामुळे आपण त्याचं शेड्यूल गेलं पाहिजे पूर्ण. NPK बरोबर तुम्हाला मायक्रोन्यूट्रंट गेलं पाहिजे, झिंक गेलं पाहिजे, फेरस गेलं पाहिजे, मॅग्नेशियम सल्फेट गेलं पाहिजे. त्याच्याबरोबर तुम्ही काय केलं पाहिजे, जमिनीत जीवाणू पण सोडले पाहिजे. म्हणजे PHB, KHB असो, ट्रायकोसोडा असो. कसं असतं, आपण खतं देतो पण ते अवेलेबल होतात का नाही हे बघत नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे की ती बॅक्टेरिया त्या जमिनीत जाणं गरजेचं आहे. महिन्यातून एकदा एक 6-7 दिवसाचं तुम्ही काय केलं पाहिजे, काळ ऑर्गॅनिक बेसिसकडे वळला पाहिजे. आणि त्यात ती बॅक्टेरिया जर आपण त्यात सोडल्या तर ती काय होतं की जी दिलेली खतं आहेत ती खतं काय होतात, ॲप्टेक होते. आणि ॲप्टेक झाल्यामुळे आपल्याला उत्पन्नाचा जो सोर्स आहे तो कंटिन्यू राहतो. आपल्याला आता एक लातूरवरनं शेतकरी आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. बोला, दीपक जगदाळे. जगदाळे साहेब बोला. हॅलो, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. मी जगदाळे बोलतो. हॅलो. हा, तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा, प्रश्न विचारा. हा सर, एक माझा ढोबळी मिरची विषयीचाच प्रश्न आहे. हा. हॅलो. हा, बोला ना. हा, 2 मिनिट. माझा ढोबळी मिरची विषयीचाच एक प्रश्न आहे. हा. तर त्या ढोबळी मिरचीवर काय होत आहे की बोकडा प्रकार. बोकडा प्रकार म्हणजे जवळपास ते पानं असे गळून पडतात पिवळी. बर. त्यांच्या इकडे रोग पडलेला आहे, त्याच्यावर चुरडामुरडा किंवा असा अटॅक झालेला आहे. तर त्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये काय सांगू शकता? म्हणजे आपल्याकडे असा अनुभव आला असेल पाटील साहेब? आता साहेब गेल्या वर्षीचे म्हणजे तर व्हायरल इन्फेक्शन काहीच नव्हतं गेल्या वर्षी. पूर्ण प्लॉट एकदम जबरदस्त चांगलं चकाचक होतं. पण ह्या वर्षी माझी लागण मी 30 एप्रिलला केली आणि व्हायरल इन्फेक्शन चालू झालं. प्रत्येक लोकांचा संपर्क, त्यांचा फोन येणं, दुकानदाराशी संपर्क, माझे जे काही ग्रुप आहेत, दोस्त आहेत, त्यांच्या संग संपर्क करत आम्ही व्हायरलवर काम करत चाललो. पण व्हायरल इन्फेक्शन जे आहे ती थ्रिप्समध्ये, माईटमध्ये आणि म्हणजे कोळी या तिन्ही ह्याच्यातून येतोय असं, आणि मायक्रोन्यूट्रंट डिफिशियन्सी ह्या तिन्हीतून वाटतंय. असं करून आम्ही सगळं काम करत गेलो. पण व्हायरल पूर्ण ऑल महाराष्ट्र जेवढे काही प्लॉट आहेत त्या प्लॉटमध्ये सगळ्या ठिकाणी व्हायरल इन्फेक्शन आहे. आता त्यांच्या प्लॉटमध्ये व्हायरल इन्फेक्शन आहे तर आम्ही काही प्लॉटमध्ये मधून पाणी सोडलं, मधून पाणी सोडून फूट काढली. परंतु माझ्या निदर्शनात आलेलं आतापर्यंत सगळं म्हणजे नगरपर्यंत दोस्त आहेत, इकडे जिकडे जिकडे संपर्क आहेत शेतकऱ्यांचा जे ग्रुप झालेला आहे, म्हणजे बारामतीचा घ्या, कुठेही जिथे जाईल त्या प्रत्येक शेडनेट हाऊस असो नाहीतर ओपनवरला असो, तिथं काय झालेलं आहे, पाना पूर्ण आखडलेली झाली. ती ढोबळी मिरचीच नाही तर शेतकऱ्यांना जर ते दररोजात सोयाबीन असेल, द्राक्ष असेल, वेलवर्गीय कुठली पीक असेल तर त्या पिकाचं व्हायरल इन्फेक्शन हे झालेलं आहे. कारण का साहेब, आपण काम सगळं मन लावून करतो प्रत्येक शेतकरी,
पैसे घालतो, सल्ला घेतो, स्प्रे करतो, परंतु ह्या सगळ्याच्या मागे एक गोष्ट आहे निसर्ग, आणि त्या निसर्गाने जर साथ नाही दिली तर शेतकरी काही करू शकत नाही. बरोबर आहे, म्हणजे निसर्गाची मेन साथ. इथं आता निसर्गाची साथ, कारण का एखादा जर पाऊस झाला तर हा प्रॉब्लेम कमी होईल, पण पाऊस जर नाही झाला तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि माझ्या निदर्शनात आलेलं आतापर्यंत 10-12-15 टनापर्यंत प्लॉट संपलेत सगळं. बरं. आणि त्यात पर्याय दोन, एक व्हायरल इन्फेक्शन, झाड उपसून काढणे, रिप्लांटेशन टाकणे, आणि दुसऱ्या झाडाला कव्हर करत बसणे, ती लहान आहे त्या झाडाला मोठं करणे आणि टाइम काढत जाणे. परंतु त्या शेतकऱ्यांना ते आता शक्य होईना, कारण का जोपर्यंत पाऊस पडणार नाही तोपर्यंत ती शक्य नाही, कारण का खर्च एवढं बजेट पुढे चाललेत की त्याची कल्पना आपण करू शकत नाही. बरोबर. ही शेतकऱ्याची म्हणजे अवस्थाच बेकार आहे पूर्ण. नाही, म्हणजे मला तुमच्या उत्तरातून असं सांगू शकतो आपण की हे कसं आहे की काटेकोर म्हणजे प्रिसिजन शेती आहे, ही आपली बरोबर. पारंपरिक शेती बरोबर नाहीये. आहे. या पद्धतीची शेती करताना काही तत्व देखील शेतकऱ्यांनी पाळणं गरजेचं आहे की ही शेती करताना जे आहे तर याच्यातला जो काही तज्ञ आहे त्याचं मार्गदर्शन, ज्या अर्थी तुम्ही सुद्धा सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे आहे कन्सल्टन्सी जे आहे, भले थोडेसे पैसे जातात परंतु याच्यात घेणं गरजेचं आहे, कारण याच्यात खत दररोज द्यायचं आहे, पाणी दररोज द्यायचं आहे, कीड व्यवस्थापन दररोज करायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे थोडंसं हे क्लिष्ट स्वरूपाचं आहे, यासाठी गायडन्स घेणं गरजेचं आहे. दुसरं, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे जी तुम्ही बाहेरनं माती आणता, तांबडी माती, त्यासाठी तुमच्या मातीचं माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. जी बाहेरून माती आणतात त्याचं माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यावर आधारित जो फिरके सरांनी सांगितला म्हणजे खताचा डोस वगैरे जे आहे, तशा अर्थाने तो आपण वापरला तर कदाचित याचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी. शेतकऱ्याचा मेन महत्वाचा मुद्दा जे आहे, शेती करत असताना शेतकरी कुठल्याही माणसावर विश्वास ठेवून काम करतो. तो स्वतः आपण अभ्यास करून आपण काहीतरी करू शकतो ह्या भावनेतनं बाहेर निघेने. म्हणजे काय झालेलं आहे की बाबा माझं कोणतं काम करेल, सुनील पाटील माझं काय काम करेल, उभा करेल, माझं सगळं बघेल, ह्या भावनेतनं प्रत्येक शेतकऱ्यानं बाहेर निघायला पाहिजे. ज्या टायमाला मी शेडनेट हाऊस शेती केली, म्हणजे माझं आणि शेडनेट तरकारी या विषयाचा काही संबंध नव्हता, मी ऊस शेतकरी. पण ज्या टायमाला काम चालू केलं आणि माझ्या ग्रुपमधल्या पोर माझ्यासंग चालू झाले, त्या टायमाला आम्ही कन्सल्टन्सी घेतली. कन्सल्टन्सी घेतल्यावर काय झालं की दुकानदार ह्यांच्या सगळ्याशी संपर्कात आलो. मेन पॉइंट आहेत शेती करत असताना स्प्रे मध्ये 3, एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक बेसिस. एक कीटकनाशक जे आहे त्या कीटकनाशक मध्ये काय आहे, आळी, थ्रिप्स, माइट, आणि बुरशीमध्ये धावण्या, करपा आणि भुरी, आणि एक टॉनिक बेसिस. एक 3 रकानं केलं तयार पहिल्यांदा. आणि ज्या आपण कुणाकडे कन्सल्टन्सी घेतो त्या कन्सल्टन्सीला पहिल्यांदा विचारायचं आपला हक्क आहे की बाबा ही काम कशावर करतं, ही कीटकनाशकावर करतं, ही बुरशीवर करतं, ही टॉनिक बेसिस आहे. आणि रेग्युलर एखादं कन्सल्टन्सी जो त्याला माणूस येणार आहे त्याच्याकडनं ती लिहून घ्यायचं, बाबा ही बाटली कशासाठी आहे, हे औषध कशासाठी. म्हणजे ही संपूर्ण उत्पादन पद्धती असं ज्या टायमाला तुम्ही महिना 2 महिने करत जाचाल, 3 महिने करत जाचाल, त्या टायमाला तुम्ही काय होचाल की स्वतः काहीतरी शिकचाल. आणि पुढल्या वर्षी करत असताना तुम्हाला त्या औषधी क्षेत्रातलं 50 ते 60% ज्ञान येईल. परंतु जर आपण असं केलं की मी तुमचंच ऐकत बसलो आणि तुम्हाला जर स्वतः शेती करणं आणि त्याच्यातली प्रयोगशिलता करणं आणि ज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण काही एका प्रकारचे औषध नाही. पाटील साहेब, आपण याच्यामध्ये जो वॉटर मॅनेजमेंट हा जो महत्वाचा विषय आहे, म्हणजे पाणी व्यवस्थापन शेडनेट मधलं, तर साहेब तुम्ही काय सांगू शकता, म्हणजे शेडनेट गृहामधलं पाणी व्यवस्थापनासंदर्भात काय काळजी घेणं गरजेचं आहे? पाणी व्यवस्थापनासाठी आपल्याला ठिबक सिंचन पद्धती माहिती आहे. बरं. तर त्याच्यामध्ये इनलाईन जी पद्धती आहे ती सगळ्यात चांगली दिसून आलेली आहे. तर इनलाईन पद्धतीमध्ये एका ओळीला एक आपण उपनळी टाकावी आणि त्याच्यामध्ये जे काही होल असतात त्याच्यामधून 2 लिटरपेक्षा कमी इतकं पाणी तासाला यायला पाहिजे. बरं. अशा म्हणजे अशा पद्धतीने आपण ठिबक केलं पाहिजे. म्हणजे शेडनेट मध्ये करायचं तुम्हाला ठिबक सिंचन करणं हे अत्यंत क्रमप्राप्त आहे. याच्या पुढे आता आपण आज ज्याविषयी चर्चा करत आहोत म्हणजे ढोबळी मिरची आणि टोमॅटो, तर याच्याच शेडनेटमध्ये लावण्यासाठी अशा काही खास जातींचं तुम्ही रेकमेंडेशन करू शकता की ह्या जाती आहे टोमॅटो किंवा ढोबळी मिरची त्या संदर्भात लावाव्यात? हां, जातीसाठी असं आहे की आता शेडनेटमध्ये लावायचं आपल्याला, तर आपण हिरवे फळं मिळण्यासाठी आपल्याला एक यमुना एक आहे, नंतर कॅलिफोर्निया वंडर एक आहे, इंद्रा नावाची जात आहे, तर ह्या आपण लावू शकतो. आणि लाल समजा तुम्हाला फळं पाहिजे असतील तर त्यासाठी पसरेला म्हणून एक जात आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्याशिवाय आमच्या विद्यापीठातील एक फुले राजा म्हणून सुद्धा एक जात आहे की जे आपण शेडनेटमध्ये लावू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही प्रसारित केली महात्मा फुले कृषी विद्यापीठाने, म्हणजे आपण चांगल्यापैकी उत्पादन त्यामध्ये घेतलेलं आहे. अच्छा मित्र हो, हे जे काही सांगितलं सरांनी, यांचं जे केंद्र आहे म्हणजे काटेकोर शेती पद्धतीचं केंद्र प्रिसिजन फार्मिंग, ते राहुरी कृषी विद्यापीठामध्ये 1987 सालापासून काम करते. म्हणजे आज जवळपास 28 वर्ष
त्या केंद्राचं काम आहे, त्यांच्या संशोधनातले विविध निकष आहेत, त्या आधारे सर जे आहेत फिरके साहेब ते आपल्याला माहिती देत आहेत. सुनील पाटील साहेब, आपण कोणती जात लावली होती ढोबळी मिरची? मी गेल्या वर्षी इंद्रा लावली होती, शिजंटाची इंद्रा, आणि ह्या वर्षी पण शिजंटाची इंद्राच लावलेली. अच्छा, त्या याचा जो आहे आपल्याला चांगला हे आहे. जाती बऱ्याच आहेत, प्रत्येक कंपनीनं जात काढलेली आहे आणि ती चॉईस शेतकऱ्यांनी करायची. आपल्याला काय करायचंय, कुठल्या ह्याच्यात करायचं ती चॉईस करायचं. आपल्याला आता किशोर गोडसे म्हणून गोव्यावरनं फोन आहे, म्हणजे परराज्यातून फोन आहे. गोडसे साहेब बोला. गोडसे साहेब बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. हा नमस्कार सर, आम्ही मिरची लावलेली आहे सर. तुमचा टीव्हीचा आवाज कमी करा. आवाज कमी आहे सर टीव्हीचा. हा बोला, प्रश्न विचारा. सर, आम्ही मिरची पण लावलेली आहे आणि त्याची पानं वळून येते. मिरची लावलेली आहे आणि पानं असं गोळा जाते. झाली, म्हणजे त्यांचा त्याच स्वरूपाचा जो मगाशी आपण लातूरचा प्रश्न घेतला की व्हायरल अटॅक त्याच्यामुळे जे आहे, मला वाटतं की हा म्हणजे वातावरणाचा, पण गोव्यामध्ये तर पाऊस आहे किंवा तिथलं वातावरण थोडंसं वेगळं आहे. याच्यामध्ये कशामुळे असू शकतं, म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट डिफिशियन्सी किंवा अन्य काय प्रकार? त्याने मायक्रोन्युट्रिएंटचं आतून स्फोटून परत एक स्प्रे घेऊ द्या. 2-3 स्प्रे मध्ये त्यांचं कव्हर होईल. परंतु जी भात आहे, ही जी व्हायरल इन्फेक्शन आहे की जिथवर आपण अभ्यास करेल तिथवर कमी. कारण मला तर शंका अशी आली की ह्या बियाण्यातच खोट आहे. बरं, अशी प्रत्येक शेतकऱ्याची एक वेगवेगळी कल्पना आहे. बरोबर. मग दुकानदार पण प्रत्येक औषध सांगतो, व्हायरलवर किती तर प्रकारची औषध आहेत आणि ती सगळी करून पण त्याचा रिझल्ट न मिळत. बरोबर. म्हणजे निसर्गाची ह्याला ह्या वर्षीची साथ नाही, असं एक माझं स्वतःचं मत आहे. बरोबर बरोबर. फिरके साहेब, आता हे जे काही शेडनेटमध्ये आपण पीक पद्धती घेतो त्यासाठीचे काही प्लास्टिक आच्छादन वापरायचं आहे, नेमकं त्याचे काही निकष आहेत का? कोणत्या पद्धतीचं प्लास्टिक आच्छादन वापरावं? प्लास्टिक आच्छादनामध्ये जो टाईप आहे तो सिल्वर आणि ब्लॅक असा असावा. म्हणजे खालच्या बाजूला ब्लॅक आणि वर जे आहे ते सिल्वर टाईप असावा. आणि हा लावताना व्यवस्थित तो त्याच्या ज्या कडा असतात त्या मातीमध्ये आपण दाबून घ्यायला पाहिजेत. त्याच्याशिवाय जे आपण त्याला होल पाडतो तर हे होल जवळपास 5 सेंटीमीटर व्यासाचे असावेत. बरं. म्हणजे जसं आपलं लागवडीचं अंतर असेल त्यानुसार आपल्याला हे होल लावून घेणं आवश्यक असतं. आणि ते लावल्यानंतर मग आपण त्याच्यावर लागवड केली तर चांगल्यापैकी आपल्या पाण्याची बचतही होते आणि उत्पादनही वाढण्यास मदत होते. बरोबर. म्हणजे प्लास्टिक आच्छादनाची निवड हा देखील फार महत्वाचा विषय बाब आहे. फिरके साहेब, आता आपण मगाशी सांगितलं की 1987 पासून हे प्रिसिजन फार्मिंगचं युनिट जे आहे तुमचं संशोधन हे चालू आहे. नेमके याच्या शिफारसी आहेत, हे नक्की कोणत्या शिफारशी आहेत, काय शिफारशी आहेत प्रिसिजन फार्मिंग संदर्भात? आता सिमला मिरचीच्या बाबतीमध्ये जो आपण वाफा बनवतो तर हा वाफा जो आहे तो जवळपास 1 मीटर रुंदीचा असावा आणि याची उंची ही जी 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट असावी. त्याच्याशिवाय 2 गादी वाफ्यामध्ये 50 सेंटीमीटर अंतर असायला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आपण ह्याला जे पाणी देतो तर हे पाण्याबद्दल आमच्याकडे संशोधन झालेलं आहे आणि या पाण्याचे जे आकडे आहेत हे आता इथे सांगणं काही शक्य नाहीये, कारण की हे आकडे आपल्या आठवड्यानुसार आम्ही दिलेले आहेत. बरं. तर हे आकडे आमच्याकडे उपलब्ध आहेत. ज्यांना कोणाला हे माहिती हवी असेल ते आमच्याशी संपर्क केला तर आम्ही त्यांना देऊ शकतो. हे जे डेली आपण पाणी देतो सिमला मिरचीला तर हे 350 ml पासून ते 3 लिटर इतक्यापर्यंत आहे. बरोबर. म्हणजे कमी जास्त आकडे असतात. जसं क्लायमेट बदलतं तसं हे पाण्याची क्लायमेट आहे, पिकाची वाढीची अवस्था आहे, अशा अनेक घटक असतात त्याच्यानुसार जी पाण्याची तहान बदलते. तर ते आकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्याशिवाय ठिबकमधून खतं जी द्यायची असतात ती खतं आपण दिवसाआड देतो आणि याच्यामध्ये फक्त NPKच नाहीये तर याच्याशिवाय आणखी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे सुद्धा घटक त्या डोसमध्ये आलेले आहेत आणि याच्या संबंधीची माहिती पण आमच्याकडे उपलब्ध आहे. आपल्याला एक शेतकरी आहे आप्पासाहेब चौगुले, जे कोल्हापूरवरून आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. चौगुले साहेब, प्रश्न विचारा. हा, आप्पासाहेब चौगुले. हा, बोला बोला, प्रश्न विचारा. हा, जैनापूरहून बोलतोय मी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. हा. शेडनेट मध्ये जीवामृतचा उपयोग करून चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढता येते का? अच्छा, जीवामृत म्हणजे गाईचं शेण, गाईचं मूत्र, गोळ, नंतर कडधान्याचं पीठ हे घालून त्याचा आपण उपयोग करू शकतो का? हा, म्हणजे आता हा प्रश्न आहे की सेंद्रिय शेतीच्या अंगाने थोडासा झुकणारा आहे की त्यांना जो आहे त्या शेतीची गुणवत्ता, मातीची गुणवत्ता चांगली ठेवायची, तर त्या ठिकाणी जे काही जीवामृत वगैरे आहे तर त्याचा वापर आपण ह्या पद्धतीच्या पीक रचनेमध्ये आपण करू शकतो का? सुनील पाटील साहेब, काय सांगाल आपण?
करू शकतो की म्हणजे ह्यांच्या पद्धतीने आपण शेती करू शकतो, परंतु एक करायचं की त्यांच्या कारखान्यावर न घ्या, नाहीतर केव्हीके बारामती म्हणजे कुठलेही केव्हीके हे मिळते तिथून काय करा तुम्ही, बॅक्टेरिया स्वरूपात एनपीके मिळते, मायक्रोन्यूट्रन टोटल मिळते, आणि जे खतं जे आपण ह्याच्या माध्यमातून देणार आहे तो त्या माध्यमातून जर आपण जीवामृतच्या माध्यमातून दिली आणि स्प्रे सुद्धा त्या माध्यमातून घेतलं तरी आपण ती शेती त्या पद्धतीने करू शकतो. अच्छा, म्हणजे जीवामृत जे आहे त्याचा वापर जीवामृतच्या पद्धतीने करू शकतोय. पहिलं वर्ष जर अडचणीच येईल, परंतु इल्ड थोडं कमी निघेल पण चांगल्या क्वालिटीचा माल निघेल. आणि तुम्ही मगाशी पण सांगताना सांगितलं की तुम्ही देखील वापरतो. फॉस्फेट सेल्युलोज बॅटरी आहे, जे स्फुरदवीर घडणारे जीवाणू आहेत किंवा ट्रायकोडर्मा आहे, त्याचा देखील वापर करतो. हा एक जैविक शेतीच्या पद्धतीचाच हा भाग आहे, वापरतो. जैविक खतांचा वापर आम्ही केला. आमचा सगळा ग्रुप आम्ही केव्हीके बारामतीवरून वापरत होतो. अच्छा, कृषी विज्ञान केंद्रातून ते तुम्ही कल्चर घेता, तिथून मागवून घेतो, बॅक्टेरिया वाढवतो. बर. 500 लिटर टँक आहेत आमच्याकडे सगळ्याकडे, त्यात गुळ म्हणजे दही, पाणी, मुतारी आणि ही जे बॅक्टेरिया आणतो 5-5 लिटरनं, म्हणजे ती पीएचबी, केएचबी, ट्रायकोसुडो, ॲझोट या सगळ्या बॅक्टेरिया आणतो, ते 2-2 लिटर त्यात टाकतो, 2 दिवस इरजू लावतो आणि ड्रिप माध्यमातून शोधून सोडतो. ठीक आहे, काय हरकत नाही, म्हणजे करता येऊ शकतो त्याचा वापर जे आहे आपल्याला करता येऊ शकतो. आता आपल्याला सोलापूरवरूनच प्रवीण चव्हाण साहेब हे प्रश्न विचारू इच्छितात. चव्हाण साहेब, प्रश्न विचारा. हा, आवटी साहेब. हा, बोला. हा, माझा प्रश्न असा आहे की ढोबळी मिरचीची लागण करताना ते रोप किती दिवसाचा असायला पाहिजे आणि त्याचं म्हणजे पूर्ण शेड्यूल कसं राहील, म्हणजे माल किती दिवसांनी चालू होणार आहे वगैरे, असं सुरुवातीपासूनचं शेड्यूल त्याचं काय राहील? पाटील साहेब, तुम्ही केलेलं आहे कदाचित तुमच्यासाठीच प्रश्न आहे की नक्की किती दिवसाचं रोप. आता व्हरायटी तर सांगितली आपण इंद्रा, पण ते किती दिवसाचं रोप लावं, किती पहिला तोडा सुरू होतो आणि किती दिवसापर्यंत चालू शकतं ते? 30 दिवसाचं रोप असावं. म्हणजे रोपवाटिकेत आपण रोप देताना पहिल्यांदा बी आपण द्यावं, असे माझं शेतकऱ्याला आवर्जून मत आहे. अच्छा, म्हणजे आपण खरेदी करून बी हा, आणि रोप टाकलं, बी टाकल्यापासून आपण त्याच्याकडं महिनाभर म्हणजे 25 ते 30 दिवस ती रोपवाटिकेत राहणार आहे. त्याच्याकडे त्या रोपवाटिकेकडे आपण 3 वेळा हेल्प म्हणजे जाणं, भेटणं, त्यानं स्प्रेचं शेड्यूल घेतले का नाही. 30, 25, 26, 27 दिवसाचं रोप झालं की शेडनेटमधून म्हणजे पॉलिहाऊसमधून बाहेर काढून त्याला हार्डनेस केलं पाहिजे, हार्डनिंग केलं पाहिजे. आणि 35 दिवसाच्या आत जर लागण केली तर 55 ते 60 दिवसात आपलं प्लॉट चालू होतं. नाही, आणि किती दिवसापर्यंत चालतो? किती उत्पादन आता 122 टन काढलं, आता किती दिवस लागले तुम्हाला? कसं आहे साहेब माहित आहे का, जसं तुम्ही टायमिंग, आज गेल्या वर्षी टायमिंग चांगलं होतं, म्हणजे एप्रिलमध्ये लागण केली होती आणि वातावरण चांगलं हातात गावत गेलं, त्यामुळे एप्रिल पर्यंत चालू. पण माझं ह्या वर्षीचं एक मत आहे की मी शेडनेटमध्ये जास्त अभ्यास करून काम केलं. पालघरवाल्याची लागण आहे त्या म्हणजे सप्टेंबर मध्ये जर आपण लागणी केल्या, सप्टेंबर नोव्हेंबर मध्ये, तर तिथून आपल्याला काम चालू करत असताना जानेवारी मध्ये आपला तोडा चालू होतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तुम्हाला क्लीन वातावरण गावतं. 1 महिना 1.5 महिना उन्हाचा संघर्ष करावा लागतो तुम्हाला. परत तुम्ही जून मध्ये येता आणि परत 1 वर्षभर प्लॉट आपण चालवू शकतो. तो शेतकऱ्यावर आहे, कारण शेतकरी किती काम करणार आहे, टेक्निकली किती बाबी लक्षात घेणार आहे, त्याचं स्प्रेचं शेड्यूल किती आहे, एनपीकेचं शेड्यूल किती आहे, प्रत्येक गोष्टीवर त्याचं ती प्लॉट किती म्हणजे दररोज आहे. आता जसं मगाशी सांगितलं, लिक्विड फर्टिलायझर प्रत्येक दिवसाआड ते वापरायचंय, खतांचे जे डोसेस. नोकरदार ज्या पद्धतीनं म्हणजे नोकरी करतो, एका दिवस जर नोकरी नाही गेला 4 दिवस तर त्याचा बॉस जसं ओरडतो, तसं आम्हाला शेतकऱ्याला काय केलं पाहिजे, पर डे आम्ही शेतीत गेलं पाहिजे, आमचं नियोजन केलं पाहिजे. कारण का आमचं नियोजन हे आम्हीच करू शकणार आहे, तर ती पुढे सरकणार आहे. नाहीतर काय की बसून तुम्ही जर सांगत बसला की हे असं आहे ती तसं आहे, तर ती होणार नाही. फिरके साहेब, आता यांनी जो मुद्दा काढला तो हे तापमानाचा मुद्दा, म्हणजे जानेवारी ते मार्च पर्यंत जे आहे ते चांगलं असतं, नंतर थोडासा उन्हाशी संघर्ष करावा लागतो. आता याच्या संदर्भामध्ये थोडंसं कूलिंग म्हणा किंवा याच्या संदर्भामध्ये फॉगर सिस्टीम ही जी आहे त्याच्याविषयी आपण काय सांगू शकता, म्हणजे शेडनेटमध्ये फॉगर सिस्टीम बाबत? शेडनेट हाऊसमध्ये आपण काही अंशी ताबा मिळवू शकतो हवामानावर. आज जे काही तुमचं वातावरण असतं त्याच्यावर आपण ताबा मिळवण्यासाठी आपल्याकडे फॉगर सिस्टीम हा एक उपाय आहे. तर फॉगर सिस्टीमने आपलं जवळपास 3 ते 4 अंश जे तापमान आहे ते अचानक आपण खाली आणू शकतो. त्याच्यासाठी ज्यावेळेस कडक उन्हाळा असतो त्यावेळेस तर हे फॉगर लावणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर मग याच्यामध्ये जे काही पेस्ट असतात ज्याला आपण माइट्स म्हणतो, हे माइट्स म्हणजे बियॉन्ड कंट्रोल जातात. त्याच्यामुळे आपल्याला फॉगर्स लावणं अतिशय आवश्यक आहे. आणि जे तापमान जे लागतं सिमला मिरचीसाठी हे जवळपास 35 अंशापेक्षा कमी असायला पाहिजे. त्याच्यासाठी मग आपल्याला फॉगर हे अतिशय आवश्यक आहे.
बरोबर. मी आता त्याच प्रश्नावर येणार होतो की नक्की तापमानातले वातावरणातले जे घटक आहे ही ढोबळी मिरची किंवा टोमॅटो घेताना नक्की वातावरणातल्या घटकाचं काय प्रमाण असावं? त्याच्यामध्ये एक आर्द्रता म्हणून आहे, ज्याला हवेतलं बाष्प आपण म्हणतो. तर हे 50 ते 60% इतकं असायला पाहिजे. बरोबर. ते तेवढं असलं म्हणजे कसं आहे की आपलं उत्पादन चांगलं येतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये नेमकं तेच कमी होतं, तेच जास्त कमी होतं, उष्णतेमुळे. हां. आणि त्याच्याशिवाय आणखीन एक असं आहे उत्पादन चांगलं येण्यासाठी की शेडनेट हाऊसला आपण स्कर्टिंग लावतो. स्कर्टिंग म्हणजे काय की एक पॉलिहाऊसचं जे कापड असतं त्याला आपण युव्ही फिल्म असं म्हणतो. ही युव्ही फिल्म आपण 1 मीटर उंचीची आपण लावायला पाहिजे शेडनेट हाऊसला, की ज्याच्यामुळे काय होतं की जो कर्बवायू असतो याला CO2 आपण म्हणतो, हा CO2 तिथे साठतो. बरोबर. आणि त्याचा उपयोग मग फोटोसिंथेसिस म्हणून जे आहे म्हणजे अन्न बनवायची जी साखळी असते ती स्पीडअप होते आणि त्याच्यामुळे मग आपलं उत्पादन हे तिप्पट ते चौपट वाढतं. बरोबर. चांगली गोष्ट सांगितली तुम्ही. आता आपल्याला एक सोलापूरवरून शेतकरी विचारताय, प्रताप गबाले म्हणून. गबाले साहेब, प्रश्न विचारा. हॅलो गबाले साहेब, प्रश्न विचारा. मी ढोबळी मिरची लावलेली आहे. तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही, स्पष्टपणे प्रश्न विचारा. मी ढोबळी मिरची लावलेली आहे त्याच्यावर मी ढोबळी मिरची लावलेली आहे त्यावर तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज कमी नाही केलेला. टीव्हीचा आवाज येतोय, टीव्हीचा आवाज कमी करा, प्रश्न विचारा. हो हॅलो सर. हा बोला. सर मी काय ढोबळी मिरची लावलेली त्याच्यावर मधमाशी सारखे बारीक किडे पडले. अच्छा, ढोबळी मिरची लावली, त्याच्या मधमाशी सारखे बारीक किडे पडले. आता काय वय आहे तुमच्या ढोबळी मिरचीचं? तर त्याचा आता म्हणजे 2 महिने झाले. 2 महिन्याची आहे. पाटील साहेब, काय सांगू शकता तुम्ही याच्या संदर्भामध्ये? त्यांच्या ढोबळी मिरचीवर थोडेसे किडे दिसत आहेत. 2 महिन्याची मिरची आहे. मावा पडलेला आहे. मावा. बर. कीटकनाशकचा स्प्रे घेऊ द्या त्यांना कुठले. हा हा. त्यांनी दुकानदाराकडे जाऊन कुठले कीटकनाशक मध्ये स्प्रे घेतलं तरी ती कंट्रोल मध्ये घेऊ शकते. या संदर्भामध्ये आता शेडनेटमध्ये आपण पुष्कळ प्रश्नांवर माहिती घेतली. मित्रहो, आपल्याला जर भविष्यातली शेती जर करायची असेल तर निश्चितच आपल्याला शेडनेट किंवा नियंत्रित पद्धतीच्या शेती पद्धतीचा आपल्याला अवलंब करायला हवा. आणि आपल्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी याचा लाभ घेत आहेत. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन जे आहे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, त्या माध्यमातून शासन देखील आपल्या पाठीशी उभं राहतं. 50% अनुदान जे आहे ते आपल्याला देतं. या ठिकाणी जे आहे ते आज आपण शेडनेटमधील ढोबळी मिरची आणि टोमॅटोची लागवड या संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, चांगली माहिती दिली, उपयुक्त माहिती दिली. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपल्या दोघांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.